कठीण रस्ते सुधी सुंदर जागेला घेऊन जातात. तसं उभ्या जिंदगीमध्ये रस्त्यानं चालताना दगड आहे ती म्हणून ती दगड स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायानं सावरून चालत नाही, ते हातानं सावरावं लागते. ती तेव्हा रस्ता चालता चालता चालल्याने वाटतो. तसं उभ्या जिंदगीमध्ये रस्ता किती जरी वाईट असला तरी माणूस माणसापाशीच येणार आहे, नाही जनावरापाशी जाणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये माणुसकी कमवायला शिका. माणसाशिव शोभा नाही, पैसा काय कोणीही कमवतंय, परंतु करायचं आहे ना. रस्ता चालता चालता ह्या पाठीमागचा रस्ता दगड आहे ती, परंतु त्या दगडाला हातानं सावरलं तर स्वच्छ दिसणार आहे. आणि ती रस्ता कसा आहे ती स्वतः नाही माणसाला दिसला पाहिजे तर ही कसा आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये माणूस कसा आहे हे स्वतःनं ओळखून चालत नाही. दुसऱ्यानं म्हणलं पाहिजे तर ही एक नंबर आहे बाबा, ही पोरगा एक नंबर आहे माझ्या भावासारख्या दोस्ता. कारण की माणसाला मायबापाच्या नजरेत जरी चांगलं राहा तरी दुसऱ्यांना त्यांच्या नजरेत आपण किती जरी चांगलं वागायचा प्रयत्न केला ती आपल्याला चांगलं वाटते आपल्याला, परंतु त्यांना वाईट वाटते. परंतु मरणा आणि जगणं ही दोन्हीत फरक अंतर आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये झालेले संघर्ष आणि केलेला मेहनत कधीच वाया जाऊ शकत नाही. तरी रस्ता एक दिवस वर टकुऱ्यानं डोंगर आहे म्हणून डोंगरना फोडून चालत नाही. त्या डोंगरावरती मागच्या बाजूनं पाठीमागच्या बाजूनं काय ना काय खोलगा गच खोलगा असं का नाही वर चढण्यासाठी. तसं जिंदगीमध्ये अडचणी ही गच खोलग्यासारख्याच येते त्या, परंतु त्या अडचणीला स्वतःच्या धमकीवरती आणि स्वतःच्या हिमतीवरती त्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. आणि अशी कुठलीही गोष्ट नाही सक्सेस होत नाही. आणि एका सेकंदात लाईक आणि फॉलोवर सबस्क्राईब बेल आयकॉनचं प्रेस करायला विसरू नका. तुमच्यामुळेच मी स्वतःच्या पायावरती उभं राहून बोलायची ताकद येते. अशी नाही कुठली गोष्ट दुसऱ्यामुळं मी बोलतोय, मी स्वतःसाठी आणि तुमच्यासाठीच बोलायचा प्रयत्न करतोय. कारण की ह्या जिंदगीमध्ये आपल्याला झालेल्या वेतनाच्या संघर्ष करून लढण्यासाठी स्वतःच्या पायावरती लढावं लागतंय. नाही दुसरं कोण येणार आहे लढण्यासाठी, ना तिसरं कोण आपलं डोळं पुसण्यासाठी येणार आहे. त्यासाठी झालेल्या वेदना एक ना एक दिवस रंग दावतच असते. त्या स्वतःला दुसऱ्याला जाऊन काय उपयोग नाही, ही कधीही खरं आहे. आभाळ जरी मावळलं तरी ती निसर्ग हा रम्य वातावरण एक ना एक दिवस जळलेला ऊस एक ना एक दिवस पाण्याशिव त्याला शोभा नाही. तसं जिंदगीमध्ये अर्थ नाही माणसाशिव नाही. आणि माणसाशिव माणसाला आजच्या जमान्यामध्ये माणसाला कमवायला येईना, माणूस पैशाला बघून माणसाची सुद्धा किंमत करेना. कारण की उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष आणि केलेली मेहनत आणि रस्ता सुंदर दिसतोय म्हणून ते रस्त्यानं नेणार आहे. आणि माणूस काळा असू किंवा गोरा असू ती कसा आहे ती स्वतःच्या हिमतीवरती अंदाज करून करायला शिका. कारण की दुसरी कुठलीही गोष्ट नाही अशी माणसाशिवाय किंमत नाही. माणसाशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकते, परंतु एका माणसाशिवाय दोन माणसं जरी जवळ असली तर त्याच्यामुळं आपलं जिथं काम करतोय आपण तिथं जरा थोडासा फरक पडणार. आणि 1,000 रुपयाची वस्तू आहे तिथं 150 रुपये जरी कमी होतच असणार ना, कारण की ओळखी असल्यामुळं. तसं जीवनामध्ये माणसाशिव शोभा नाही माणुसकी कमवायला शिका. कारण की पैसा काय भिकारी पण कमवतोय. आणि संघर्ष करायचा आहे तर चमकाचं आहे सूर्यासारखी चमका. आणि करायचं आहे ते स्वतःच्या मेंदूनं करा, नाही दुसऱ्याच्या मेंदूनं केलेलं स्वतःला येणार आहे आणि मेंदूनं केलेलं तिसऱ्याला जाणार आहे. एक ना एक दिवस वाईट असला तर चांगला येणार आहे. आणि अशी कुठलीही गोष्ट नाही आजची जमान्यात होत नाही. त्यासाठी स्वतःला झालेली वेदना स्वतःला शिका. आणि सोसलेल्या वेदना कधीच वाया जात नाही. आणि हे कधीही खरं आहे. आणि एक ना एक दिवस झाडं जरी वाळून गेली तरी ती वाळून का जातात, उन्हाळ्याच्याही टायमात जातात. त्यांना पाणी नाही, परंतु त्यांच्या मुळापासून जमिनीमध्ये गेलेलं एक ना एक दिवस पुन्हा पालवी फुटतीच. किती जरी महान असला तरी माणसाशिवाय जरी जवळ नसला तरी मेहनत करायची ती करणारच आहे, हार मानणार नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये हार मानू नका, संघर्ष करायचा आहे ती स्वतःला काढावं लागणार आहे. आणि रस्त्यानं काटा आलेलं स्वतःला सावरावं लागतं आहे, ही कधीही खरं आहे. आणि धन्यवाद. आणि आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोच बाय बाय, भेटू पुन्हा. हा.